मुळात हेअरफॉल कशामुळे होतो आणि कोणत्या हेअरफॉलला आपण थोडं लक्ष देणं गरजेचं आहे? तुमच्या डेलीच्या डाएटमध्ये तुम्ही प्रोटीन इंटेक हा झालाच पाहिजे. अँटीऑक्सिडंट्स आले पाहिजे. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे पंपकिन सीड्स आहेत, बाकीचे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स आहेत, नट्स आहेत. अशा कुठल्या सलॉन प्रोसिजर्स आहेत त्या कम्प्लिटली टाळल्या पाहिजेत? केरेटिन, रिबॉन्डिंग, स्ट्रेटनिंग हे सगळे प्रकार म्हणजे एकाच माळेचे वेगवेगळे मणी म्हणू शकतो आपण. आता मेल पेशंट जास्ती करून स्टायलिंग जेल्स वापरतात, ते त्यांनी वापरणं टाळलं पाहिजे. कारण खूप कॉमन मिथ म्हणजे एक पांढरा केस आला की तो काढायचा नाही, तो काढला की अजून पांढरे केस येतात. तो बरोबर आहे, कारण तो बरोबर आहे. ऑइलचा आणि रिग्रोथचा काही संबंध नाही आहे. आणि त्यातही जर तुम्हाला डॅन्ड्रफ सारख्या इश्यूमुळे हेअरफॉल होत असेल तर ऑइलिंग ते वर्स्ट करणार आहे. डॅन्ड्रफमुळे हेअरफॉल होतो का? कंगवा कोणता वापरायचा? तर स्ट्रेसचा आणि हेअरफॉलचा किती जवळचा संबंध आहे? हेअर ड्रायर वापरलेला चालतो का रोज तर मुळीच नाही, कारण मुलांनी रोज शॅम्पू नाही करायचा. तुम्ही रोजही शॅम्पू करू शकता, पण रोज शॅम्पू करताना माइल्ड सल्फेट फ्री शॅम्पू वापरणं गरजेचं आहे. हेअर व्हॉल्युमायझर्स, त्या पावडर्स येतात, ते वापरणं कितपत रेकमेंडेड आहे? हानिकारक आहे. केसांना ब्रिटलनेस नाही, म्हणजे अगदी हात लागलाय, कंगवा लागलाय, ते तुटून निघतायत, त्याला 2 तोंड आली आहेत, ही सगळी केसांना काहीतरी प्रॉब्लेम आहे याची लक्षणं. आपल्या इंटरनल हेल्थचा काहीतरी प्रॉब्लेम आहे ते जे केसांवरती आपल्या दिसून येतं. पांढरे झालेले केस काय करता येतात का? एकदा पांढरा झालेला केस रिव्हर्स होत नाही. एकदा गेलेले केस परत येऊ शकतात का? आणि असा कुठलीही गॅरंटी करणारे जर कुठलेही प्रॉडक्ट आहे तर ते विकत घ्यावेत का? हॅलो हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द अमुक तमुक शो म्हणजे स्टॅट्सच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आजचा विषय आपल्या सगळ्यांच्या खूप जवळचा आणि अगदी मनातला सेन्सिटिव्ह विषय आहे, तो म्हणजे हेअर केअर, केसांची निगा. आपण सतत टी व्हीवरती ॲडव्हर्टाईज बघत असतो, रोज कोणीतरी आपल्याला सांगत असतात त्यांचं हेअर रुटीन काय चालू आहे आत्ता, ते काय ट्राय करतायत. कारण का प्रत्येकजण काही ना काहीतरी वेगळ्या पद्धती ट्राय करत असतं, एकमेकाला सांगत असतं हे तेल लाव, हे तेल लावू नकोस, हे पाणी वापर, ते पाणी वापरू नकोस, रात्री तेल लाव, सकाळी तेल लावूच नको तेल. काहीतरी 100 गोष्टी चालू असतात. केस गळती चालू असते, केस काळे पांढरे होत असतात, बऱ्याच गोष्टी तुटत असतात, फ्रिझी होत असतात, 100 गोष्टी असतात. पण नक्की काय गोष्टी केल्याने खरंच केसांची निगा चांगल्या पद्धतीने राखता येते, ह्याबद्दलचा आजचा खरा एपिसोड आहे. आणि आपण अर्थात दोन्ही जेंडर्सबद्दल, स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या दोघांच्याही केसांच्या निगांबद्दल बोलणार आहोत. तर टेन्शन घेऊ नका. मागच्या वेळेला लोक म्हणाले की नाही तुम्ही स्त्रियांच्या केसांबद्दल नाही बोलला, तर आपण यावेळेला डिटेलमध्ये बोलणार आहोत. यस, आणि याचसाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर दीपाली चव्हाण मॅम. तुमचं खूप खूप स्वागत आहे. मॅम एस्थेटिक फिजिशियन आहेत. मॅम बेला विझो एस्थेटिकच्या फाउंडर आहेत आणि फिनिक्स हॉस्पिटल्स अँड डायग्नोस्टिकच्या डायरेक्टर आहेत. मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू, नमस्ते. ज्यावेळेस हेअर केअर बद्दल बोलतो त्यावेळेस प्रत्येकाचे आपापल्या डोक्यातले त्यांच्या मते हेल्दी हेअर काय याच्या कॉन्सेप्ट असतात. म्हणजे कायम असं वाटतं ना, माझ्यापेक्षा त्याचे केस चांगलेत किंवा तिचे केस चांगलेत, हे असं कायम असतं. तर ज्यावेळेस आपण हेल्दी केस म्हणतो किंवा हेल्दी हेअर म्हणतो त्यावेळेस ते काय पॅरामीटर्सवरती पाहिलं पाहिजे? म्हणजे त्याची डेन्सिटी पाहिली पाहिजे, त्याचा थिकनेस पाहिला पाहिजे, स्कॅल्पची हेल्थ पाहिली पाहिजे, त्याचा शायनीनेस पाहिला पाहिजे, काय म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हेअर एक्सपर्ट म्हणून काम करता तुमच्यासाठी हेल्दी हेअर म्हणजे काय? नक्कीच. हेअर आपल्या शरीरातला क्राऊन म्हणून मी बघते. म्हणून जर आपल्याला हेअरच्या हेल्दी पॅटर्नविषयी जर बोलायचं आहे तर थोडंसं त्याचं शास्त्र आणि सायन्स समजून घेणं महत्त्वाचं आहे. की एक्झॅक्टली हेअर सायकल काय आहे, लाईफ सायकल काय आहे. आपल्या डोक्यांवरती जे केस आहेत त्या प्रत्येक केसाची एक सायकल आहे, लाईफ स्पॅन आहे. आणि जो आपल्याला दिसतो, जो हाताला लागतो, दॅट इज हेअर शाफ्ट. आणि तो एक डेड लेअर आहे. त्याचं ओरिजिन हेअर फॉलिकलमधून होतं. हेअर फॉलिकल जिवंत असतात, जे स्किनच्या खाली असतात. ठीक आहे. तर येणारा हा प्रत्येक शाफ्ट हा एका सायकलमधून जातो. त्या 3 फेजेस असतात, ॲनाजेन, कॅटेजेन आणि टेलोजेन. सो ॲनाजेन फेजमध्ये आपले केस सगळ्यात जास्ती काळापर्यंत राहतात. म्हणजे काही महिन्यांपासून ते काही वर्षांपर्यंत ही फेज टिकते. आणि ही फेज जेवढी लांब तेवढे आपले केस लांब आणि दाट असं आपण म्हणू शकतो. अच्छा. कारण ही ॲक्टिव्ह ग्रोथ सायकल आहे, फेज आहे. या फेजमध्ये आपल्या केसांची लांबी वाढत असते, त्यांना ब्लड सप्लाय असतो त्यामुळेच ते केस दाट होणे आणि लांबी या फेजमध्येच जी काय होणार आहे ती होणार. आणि नंतरचा जो फेज आहे तो आहे कॅटाजेन, ज्याला आपण संक्रमण काळ किंवा ट्रान्झिशन फेज ऑफ दॅट हेअर हे म्हणू शकतो.
तर या काळात या फेजमध्ये केस अगदी मिनिमल काही आठवड्यांसाठी 2 ते 3 आठवड्यांसाठी राहतो, जिथे की त्याचा ब्लड सप्लाय तुटतो, त्याला ब्लड सप्लाय नसतो केसांच्या फॉलिकलला, फॉलिकल श्रिंक होतात आणि 2 ते 3 आठवड्यानंतर तो तयार होतो रेस्टिंग फेजमध्ये जाण्यासाठी, जी की आहे टेलोजन फेज. टेलोजन फेज म्हणजे जिथे हेअर फॉलिकलमधून केस पूर्ण निघतो आणि गळून पडतो आणि अच्छा. तिथून आपल्या नवीन हेअर ग्रोथ सायकल तयार होते. सो आता हेल्दी हेअर किंवा प्रत्येकाचे केस का वेगळे आहेत हे या सायकलवरून डिसाईड होतं. जसं माझ्याकडे एक पेशंट आली होती, शी इज अ मॉडेल बाय प्रोफेशन. सो ती म्हणाली की मी तेल लावते, सगळ्या प्रकारचे सप्लिमेंट घेऊन झाले, आय डोंट हॅव एनी डेफिशियन्सी. तर मग मी पाहिलं की माझ्या या शोल्डरच्या खाली कधी लेंथ केसांची वाढली नाही. डेफिनेटली जेनेटिक्स आहेच हे, पण जर तिची ॲनाजन फेजच शॉर्ट आहे तर तिचे केस त्या ठराविक लेंथपेक्षा वाढणारच नाही आहे. सो हे शास्त्र जर कळलं, ही सायकल जर कळली, तर आपल्याला जे अनएक्सपेक्टेड रिझल्ट हवे असतात ते आपल्याला म्हणजे कळतं की याच्यापेक्षा काही जास्ती माझे हेअर ग्रोथ होणार नाही आहे. बरोबर. पण मग मला परत तोच प्रश्न विचारायचा की ज्यावेळेस हेल्दी म्हणतो आपण हे केस, कशाला हेल्दी म्हणायचं? रोज 50 ते 100 स्ट्रँड्स गळत आहेत, ॲब्सोल्युटली नॉर्मल. कारण ॲज आत्ता आपण जसं डिस्कस केलं की त्या टेलोजन फेजमधले केस गळूनच जाणार आहेत, तर सायकलनुसार जेवढी केस तुमच्या त्या फेजमध्ये आहेत 50 ते 100 या इतक्या आकड्यांमध्ये जर गळत असतील तर ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. केसांना ब्रिटलनेस नाही, म्हणजे अगदी हात लागला आहे, कंगवा लागला आहे, ते तुटून निघत आहेत, त्याला 2 तोंडं आली आहेत, फ्रीझी आहेत, लस्टरलेस आहेत, डल आहेत, ही सगळी केसांना काहीतरी प्रॉब्लेम आहे याची लक्षणं. आपल्या इंटरनल हेल्थचा काहीतरी प्रॉब्लेम आहे ते जे केसांवरती आपल्याला दिसून येतो आहे. याच्या विरोधात जर केस नॅचरली ग्लो करत आहेत, तुटत नाही आहेत, ब्रिटल नाही आहेत, त्याला 2 तोंड नाही आहेत, ही अशी केस असणं म्हणजे तुमचे नॉर्मल हेल्दी हेअर आहेत. म्हणजे आई जे म्हणते की तुझे केस भुर्रे दिसायला लागलेत किंवा चमकच गेली आहे पूर्ण केसांची, ते अनहेल्दी आहे, खरं आहे. येस नक्कीच. येस. यातच मग पुढे जोडून प्रश्न असा पडतो, तो म्हणजे मुलांचे केस आणि मुलींचे केस, म्हणजे पुरुषांचे केस आणि स्त्रियांचे केस वेगळे असतात का? आणि त्यात काही डिफरन्सेस असतात का? म्हणजे जर ते वेगळे असतील तर मग त्यांचं हेअर केअर कसं असलं पाहिजे, त्यांची काळजी कशी घ्यायला पाहिजे, या सगळ्या मुद्द्यांवरती बोलता येईल. पण यांचे केस मुळातच वेगळे असतात का? आणि असतील तर काय फॅक्टर्सवरती वेगळे असतात? नाही, केस वेगळे असण्याचं असं काही कारण नाही आहेत. हां, त्यांना हेअर केअरमध्ये थोडा डिफरन्स आपण देऊ शकतो, कारण मुलींचे जनरली केस लांब असतात, ती तुटण्याची शक्यता जास्ती असते, ब्रिटलनेस त्यांच्या केसांमध्ये जास्त असतं. याच्या विरुद्ध मुलांचे केस आर इझी टू मेंटेन, त्यांना काही ब्रिटलनेस किंवा फ्रीझीनेस जास्ती इन कम्पेअर्ड टू मुलींच्या केसांमध्ये जो असतो तसा प्रॉब्लेम जास्ती नसतो. त्यांची हेअर केअरही खूप लिमिटेड ऑप्शन्स त्यांना असतात. वॉशिंग, कंडिशनिंग, विषय संपला. विमेन ही प्रत्येक फेजमध्ये वेगवेगळ्या हार्मोनल इम्बॅलन्समधून जात असते, राईट फ्रॉम मेनार्की टू मेनोपॉज. ती वेगवेगळ्या प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन यांच्या अप अँड डाऊन लेवलमध्ये जात असते. थायरॉईडचे तिला प्रॉब्लेम असतात, PCOज असतात. ह्या सगळ्या गोष्टी तिच्या केसांवरती ट्रिगर जास्ती करत असतात. नक्कीच हे मेल पेशंट्समध्ये पण आहेत, पण ह्या प्रत्येक फेजेसवरती जास्ती ट्रिगर करतात ते फिमेल पेशंट्सला जास्ती करतात. पण बाकी काही अॅनाटॉमी ऑफ हेअर मध्ये काहीच फरक? जस्ट द सेम. अॅनाटॉमीबद्दल जर बोललात तर आपण बघतो मेल पॅटर्न हेअर लॉस जो आहे तो मेनली फ्रंट साईड, क्राऊन साईड हा जो एरिया आहे तिथे होतो. त्यांची कधी तुम्ही पाहिलं आहे का की मागची साईडचे केस गेलेत किंवा मागचे साईडचे केस गेलेत, असं नाही होत. त्याचं रिझन म्हणजे जे DHD रिसेप्टर्स असतात ते इथे क्राऊन एरियामध्ये सेन्सिटिव्ह असतात आणि तो DHD हार्मोन तिथे अटॅच झाल्यामुळे तिथले केस गळतात आणि तिथे टक्कल पडते. सिमिलरली इन फिमेल पॅटर्न हेअर लॉस आपल्याला वाइंडिंग ऑफ पार्टिशन दिसतं. त्यांचा हेअरफॉल सुरुवात एकतर इथून सुरू होते टेम्पोरल बोनपासून, किंवा ही जी आहे ही लाईन वाईड व्हायला लागतं. एक टिपिकल क्रिसमस ट्री पॅटर्नमध्ये ती वाईड व्हायला लागते. किंवा दुसरा प्रकार असू शकतो डिफ्यूज हेअरलाईन, म्हणजे सगळीकडून केस विरळ व्हायला लागतात. असं नाही की फक्त इथेच केस गेलेत आणि इथे छान आहेत, नाही, पूर्ण तुमचा स्काल्प विरळ केसांचा होतो. म्हणूनच हेअर ट्रान्सप्लांटमध्ये फिमेल्सला थोडा प्रॉब्लेम येतो, कारण डोनर एरिया त्यांचा तो पण अफेक्ट झालेला असतो. जे की मेल पॅटर्न ॲलोपेशियामध्ये डोनर एरिया आपल्याला चांगला मिळतो आणि तिथून आपण हेअर फॉलिकल एक्स्ट्रॅक्ट करू
करू शकतो आणि तो इम्प्लांट करू शकतो. बरोबर. सेकंडली फिमेलमध्ये आणखी एक प्रकार आपल्याला खूप प्रमाणात बघायला मिळतो, तो म्हणजे ट्रॅक्शन ॲलोपेशिया. खूप लेडीजला सवय असते टाईट पोनीटेल करायची, तर ते हो. एकाच अँगलमध्ये नेहमी केस हो. बांधून ठेवल्यामुळे त्यांची नॅचरली जी हेअर लाईन असते ती रिसिडिंग मागे मागे जायला लागते आणि तिथे ट्रॅक्शन ॲलोपेशिया आपण नाव देऊ शकतो. हो, ते म्हणजे होतं. हेअरस्टाईल बदलत राहणं पण हेल्थसाठी चांगलं अत्यंत असतं का? गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. हेअरस्टाईल बदलणं, पार्टिशन चेंज करत राहणं, पार्टिशन पार्टिशन चेंज करत राहणं, खूप टाईट त्याला बांधून न ठेवणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर कोम्बिंग ते पण व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही पार्टिशन चेंज करून सगळ्या अँगलनी ते ब्लड सर्क्युलेशन होईल, व्यवस्थित हेअर कोम्बिंग होईल, हे पण काळजी घेणं गरजेचं आहे. आणि तर हेअरफॉलवरती चालू आहे आपण तर सगळ्यांचा तो थोडासा जिव्हाळ्याचा विषय असतो की केस का गळत आहेत. तर मुळात हेअरफॉल कशामुळे होतो आणि कोणत्या हेअरफॉलला आपण थोडं लक्ष देणं गरजेचं आहे, कारण सतत त्याची भीती असते लोकांना की माझं केस गळायला लागले, मला टक्कल पडेल का. करेक्ट. आपण आत्ता डिस्कस केल्याप्रमाणे नॉर्मल 50-100 केस गळत आहेत, ॲब्सोल्युटली नॉर्मल. हा कन्सर्नचा विषय कधी होऊ शकतो की तुम्हाला हेअर थिनिंग दिसायला लागली आहे, ओल्या केसांमध्ये स्काल्प विजिबल झाला आहे, बसल्या ठिकाणी पण केस गळत आहेत, शावर घेताना पण केसांचा बुचका दिसतोय, हेअर कोम करताना ब्रशमध्ये खूप सारे केस येत आहेत आणि ही कंडिशन 2 ते 3 आठवड्यापेक्षा प्रोलॉंग झालेली आहे. देन तुम्ही नक्कीच हा मॅटर ऑफ कन्सर्न असू शकतो आणि डॉक्टरला व्हिजिट करणं गरजेचं आहे. कारण जेवढ्या लवकर तुम्ही डायग्नोज कराल हेअरफॉलचं कारण, तेवढ्या लवकर तुम्हाला ती ट्रीटमेंट लागू पण पडेल आणि तेवढा आपल्याला रिझल्ट पण मिळेल. काय काय कारणं असतात हेअरफॉलची. कारणं जसे जेनेटिक्स हे सगळ्यात पहिलं कारण आहे आणि जेनेटिक्स म्हणजेच अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया आपण ज्याला म्हणतो, याला ट्रिगर करणारी काही फॅक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज असू शकतात. त्याच्यामध्ये तुमचं लाईफस्टाईल पॅटर्न, तुमची झोपेची सायकल कशी आहे, तुमचं खानपान कसं आहे, तुमचा स्ट्रेस किती आहे, तुम्ही एक्सरसाइज करता की नाही. त्यानंतर हार्मोन्स हा खूप महत्त्वाचं कारण ठरू शकतं हेअरफॉलच्या किंवा हेअर हेल्थ बद्दल. ओके. आणि हे मेल आणि फिमेल दोन्हीही केसेसमध्ये असतात. जनरली फिमेलला हार्मोनल इम्बॅलन्सच्या स्टेजेसमधून खूप वेळा जावं लागतं. आत्ता बोलल्याप्रमाणे राईट फ्रॉम मेनार्की टू मेनोपॉज ती डिफरंट अवस्थामध्ये डिफरंट हार्मोनल चेंजेस थ्रू जाते आणि प्रत्येक वेळेला तिला माइल्ड मॉडरेट प्रमाणामध्ये हेअरफॉल हा फेस करावाच लागतो. स्पेशली पोस्टपार्टम म्हणजे बाळ जन्माला आल्याच्या नंतरची जी तिची स्टेज असते त्यावेळेस तिला खूप प्रमाणामध्ये हेअरफॉल दिसून येतो, ज्याला की आपण टेलोजन एफ्लिवम ही केस कन्सिडर करू शकतो. कारण यामध्ये इस्ट्रोजनच्या लेवल एकदम ड्रॉप होतात, सडन ड्रॉप होतात, जी की तिच्या प्रेग्नन्सीमध्ये बाळाला पोषक वातावरण मिळण्यासाठी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन अगदी 9 महिने हायर साईडला असतात. त्यामुळे केस तिचे छान होतात पूर्ण 9 महिने. जनरली प्रेग्नन्सीमध्ये केसांची हेल्थ खूप छान होते ओके. आणि तीच 9 महिन्यानंतर जेव्हा ती बाळाला जन्म देते, सडन ड्रॉप ऑफ दिस 2 हार्मोन्स तिला हेअरफॉल फेस करावा लागतो. ओके. ओके. येस. आणि मुलांमध्ये अँड्रोजेनेटिक हेअरफॉल, अँड्रोजेनेटिक हेअरफॉलमध्ये पण तेच की त्याचे जे टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स आहेत आणि त्याहून पुढचा हार्मोन म्हणजे DHT, डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन, याच्या हे वाढल्यामुळे त्यांचा हेअरफॉल हा ट्रिगर होतो. ओके. येस. आणि आपण जसं डिस्कस केलं की त्याचा जो रिसेप्टर सेंटर आहे तो क्राऊन आणि फ्रंटल एरिया आहे. त्यामुळे मेल पॅटर्न हेअर लॉस स्टार्ट्स फ्रॉम रिसिडिंग हेअरलाईन. पहिला असं येस, हां, तो इथून मागे जायला लागतो, मग क्राऊन पण सुरुवात होते आणि ते दोन्ही एकत्र येऊन यू शेप हेअरफॉल ॲलोपेशियाचा पॅटर्न तयार होतो. आपण हेअरफॉलबद्दलच बोलतोय तर, कारण मला आठवतंय की ज्यावेळेस माझे केस थिन व्हायला लागले होते आणि मला डॉक्टरांकडे जायला लागलं होतं, त्यावेळेस त्यांनी जे प्रश्न विचारला होता त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न जो मला एकदम आठवत होता म्हणजे स्ट्रेस किती आहे सध्या. तर स्ट्रेसचा आणि हेअरफॉलचा किती जवळचा संबंध आहे? अगदी जवळचा संबंध आहे. सगळं काही चांगलं आहे, न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज नाही आहेत, तुम्हाला जेनेटिक्स पण कारण नाही आहे आणि तुम्ही अगदी खाताय पिताय व्यवस्थित, तुम्ही एक्सरसाइज करताय, तरी पण तुमचा हेअरफॉल होतो आहे. तर त्याच्यामागे कुठे ना कुठे तुमचा स्ट्रेस फॅक्टर असू शकतो. कारण स्ट्रेस तुमच्या बॉडीमध्ये कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन रेज करतं आणि कॉर्टिसॉल रेज झाल्यानंतर जे काय बॉडीमध्ये चेंजेस होतात, त्याचा सगळ्यात पहिला परिणाम म्हणजे तुमची स्किन आणि हेअर हे अफेक्ट होतात. म्हणून आय ऑलवेज से की स्किन आणि हेअर हे तुमच्या इंटरनल हेल्थचं मिरर असू शकतं. तर
त्यासाठी तुम्हाला थोडे लाईफस्टाईल चेंजेस करायला पाहिजे. स्ट्रेस कमी होईल यासाठी थोडा योगा, मेडिटेशन, प्राणायाम, झोप पुरेशी घेणं, ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर हे रिव्हर्सिबल पण आहे. बापरे! म्हणजे उगाच वरनं फक्त छान छान क्रीमा लावून किंवा व्हिटॅमिनच्या गोळ्या खाऊन केस नाहीत चांगले होणार आहेत, नक्कीच. जर तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तर. नक्कीच. म्हणजे हेअरफॉल फक्त औषध घेऊन किंवा ट्रीटमेंट घेऊन कधीच बरा होणारा विषय नाही आहे. याच्यासाठी तुमच्याकडनं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स होणं गरजेचं आहे. स्ट्रेस फॅक्टर जो काही आहे त्याला रिव्हर्स कसं करता येईल ते बघणं. स्पेशली झोप. सगळे म्हणतात की मी 7 ते 8 तास झोपतो. पण कधी 1 वाजता झोपून जर तुम्ही 8 वाजता उठत असाल तर तो काळ मेलाटोनिन सिक्रिशनचा नाही आहे. मेलाटोनिन हे एक स्लीप इंड्यूस हार्मोन आहे. तो रात्री 10च्या आसपास जर तुम्ही झोपलात तर तो बॉडीमध्ये नॅचरली सिक्रिट होत असतो. त्यावेळी जर तुम्ही पुरेशी झोप घेतली तो जो बॉडीचा स्ट्रेस आहे तो काम डाऊन होणार आहे. कॉर्टिसॉल लेवल्स वाढणार नाही आहेत. आजकाल काय होतं की आपली लाईफस्टाईल अशी झाली आहे की 12पर्यंत तर मिनिमम सगळी जागी असतात आणि 12च्या नंतर 8 तास झोपल्यानंतर जो मेलाटोनिन सिक्रिशनचा काळ मानला जातो तोच आपण अवॉइड करतोय आणि नंतर झोपतोय. तो कॉर्टिसॉल लेवल सिक्रेट होणारच आहेत. म्हणजे त्या 8 तास झोपेचा आपल्याला शरीराला काही असा फायदा होत नाही. आपण आता हेअरफॉलबद्दल बोललो आणि त्याच्यात आता स्ट्रेस आला, डाएट आलं. तर डाएटचा कितपत कनेक्शन असतं? म्हणजे डाएटचं काय कनेक्शन असतं? कारण का बऱ्याचदा ना आपण फर्स्ट थॉट जो येतो हेअरफॉलवरती तो येतो म्हणजे काय बाबा आपण तेल लावूया, त्याची काळजी Shampoo घेऊ, change करूया. शॅम्पू चेंज करूया, पाणी बदलूया, ह्या सगळ्या एक्सटर्नल गोष्टी येतात. पण इंटरनल कोणत्या फॅक्टर्स त्याला आता तुम्ही जर सांगितलं किंवा स्ट्रेस असू शकतो मे बी किंवा काय हार्मोनचा, अजून कोणते इंटरनल फॅक्टर्स, न्यूट्रिशनल फॅक्टर्स इम्पॅक्ट करतात आपल्या हेअरफॉलला? नक्कीच. डाएटचा खूप मोठा इम्पॉर्टंट असा रोल आहे हेअरफॉलमध्ये. जर तुमच्या डाएटमध्ये जसं आपला हेअर शाफ्ट हा केरॅटिन नावाच्या प्रोटीननी बनलेला आहे. जर तुमच्या डाएटमध्ये प्रोटीनच नाही आहे, तुमचं डेलीच्या इंटेकमध्ये प्रोटीन नाही आहे, व्हायटॅमिन B12 नाही आहे, व्हायटॅमिन Dची कमतरता आहे, आयर्न डेफिशियन्सी आहे, तर ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचे केस गळणार आहेत, ब्रिटल होणार आहेत, ड्राय डल दिसणार आहेत, त्याला कुठल्याही प्रकारची शायनिंग किंवा ग्लो राहणार नाही. त्यामुळे तुमच्या डेलीच्या डाएटमध्ये तुम्ही प्रोटीन इंटेक हा झालाच पाहिजे. अँटीऑक्सिडंट्स आले पाहिजे. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे पंपकिन सीड्स आहेत, बाकीच्या सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत, नट्स आहेत, फ्रूट्स आहेत. हे सगळ्याचं बेनिफिट म्हणजे तुमचा जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असतो बॉडीमधला तो कमी होतो. आता केस गळतात म्हणजे काय? बॉडीमध्ये कुठेतरी इन्फ्लमेशन आहे आणि ते फाईट बॅक होतं आहे, केस गळत आहेत. सगळ्यात आपला जो काय म्हणतो इसेन्शियल टिश्यू आपला जो नाही आहे तो आहे केस. त्यामुळे जर कुठेही स्ट्रेस आला आहे, कुठे इन्फ्लमेशन आहे, कुठेही आपल्या बॉडीमध्ये जर कुठल्या चांगल्या ब्लड फ्लोची वगैरे गरज आहे तर बॉडी कुठे पाठवेल ते व्हायटल ऑर्गन्सला पाठवेल. बॉडीचा कुठलाही सप्लाय जाणार नाही आहे, ब्लड सप्लाय होणार नाही आहे, सप्लिमेंट्स कमी पडत आहेत. म्हणून सगळ्यात पहिले जर कोणाला हानी पोहोचणार आहे तर ते केस आहेत. राईट. जेव्हा कंपनीवरती इकॉनॉमिक स्ट्रेस असतो तेव्हा कंपनीत पहिल्यांदा काय बंद करतात तर खाणं पिणं, ऑफिसमधलं पार्टीज बंद. तसं शरीर पहिला केसाचा सप्लाय कट करतं. आपण बॉल्डनेस बद्दलच म्हणजे आता हेअरफॉल बद्दल बोलतोय, त्याचा पुढचा टप्पा इज बॉल्डनेस. आपण आता बघतो की काय अगदी 20, 30, 40 मधल्या पुरुषांमध्ये सुद्धा म्हणजे मुलांमध्ये सुद्धा आता बॉल्डनेस वाढायला लागलाय. म्हणजे आपण एका पॉईंटला म्हणायचो ना की जसं वय वाढतं तसा मग बॉल्डनेस, टकलेपणा येणं स्वाभाविक होतं. पण हल्ली ते खूप तरुण वयातल्या मुलांमध्ये पण दिसतंय. तर एकतर इतक्या कमी वयात बॉल्डनेसचं काय कारण व्हायला लागलंय? म्हणजे काय गोष्टी कॉन्ट्रीब्यूट करतात इतक्या कमी वयात तो बॉल्डनेस येतोय? सगळ्यात पहिलं कारण म्हणजे जेनेटिक्स. जर तुमच्या आईवडिलांच्या साईडने कोणालाही असा बाल्डनेस असेल तर तो तुम्हाला आज ना उद्या होणार. पण आत्ताच्या काळामध्ये तो विशितच यायला लागला आहे, जे पहिले 30 ते 40 वयामध्ये व्हायचं. त्याचं कारण अगेन आपला लाईफस्टाईल पॅटर्न, स्ट्रेस, तुमचं डाएट. तुमच्या डाएट आता सध्या जे टीनेजर्स आहेत किंवा तरुण वर्ग तो मोस्टली जंक फूडमध्ये खूप आहे. जंक फूड सेवन जास्ती आहे. त्यातून तुम्ही फक्त कॅलरी इंटेक करताय, पण लागणाऱ्या जे न्यूट्रियंट्स आहेत, कुठल्याही प्रकारचं न्यूट्रियंट्स कुठल्याच जंक फूडमधून मिळत नाही. ना तुम्हाला B12 मिळणार आहे डेली रुटीनमध्ये, ना व्हायटॅमिन D मिळणार आहे, फोलिक ॲसिड मिळत नाही किंवा आयर्नचं पण डेली रिक्वायरमेंट जी आहे ती तुमच्या जंक फूड किंवा तुम्ही जे डाएट करताय ते मिळत नाही आहे. सेकंडली आत्ताची पिढी खूप जास्ती स्टायलिंगमध्ये आहे.
स्टायलिंग जेल्स वापरतात हम्म, हेअर सलोनमध्ये. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेटनिंग, रिबॉन्डिंग ह्या सगळ्या गोष्टी करायला लागल्या, त्यामुळे त्याचा पण इम्पॅक्ट तुमच्या हेअरफॉलवरती लवकर अर्ली एजमध्ये व्हायला आणि लागलेला आहे. प्रदूषणाचा किती फरक पडतो? खूप जास्ती प्रदूषण परत ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवतो बॉडीमध्ये, आणि अगेन द सेम थिंग, फॉलिकल श्रिंक होतात आणि हेअरफॉल चालू होतो. ओके. आणि मुद्दा मी थोडं टकलेपणा बॉल्डनेसवरती थोडं जास्त विचारतोय, कारण हल्ली ना बाजारात खूप क्रीमा मिळतात, वेगवेगळ्या स्प्रेज मिळतात, गोळ्या मिळतात, पार आदिवासी तेलापर्यंत काही तेलं मिळतात आणि ते गॅरंटी करून देतात की तुमचे गेलेले केस परत येऊ शकतात. तर हेअरफॉल म्हणजे बॉल्डनेस म्हणजे रिव्हर्सिबल आहे का? एकदा गेलेले केस परत येऊ शकतात का? आणि असा कुठलीही गॅरंटी करणारे जर कुठलेही प्रॉडक्ट आहे तर ते विकत घ्यावेत का? ऑइलिंग हा केसांच्या रिग्रोथसाठी 0% कॉन्ट्रीब्युशन देतो. आपण तेल लावू शकतो फॉर कंडिशनिंग पर्पज. अर्धा तास आधी, केस वॉश करण्याच्या अर्धा तास आधी तुम्ही तो लावा. तो रात्रभर चंपी करून ठेवण्यातही त्याचा काहीच रोल नाही आहे. ऑइलिंग रिग्रोथ हे करू शकत नाही. फॉलिकल्सला तुम्ही फक्त ऑइलिंगमधून कंडिशनिंग करू शकतात हेअर शाफ्टला. सो त्यामुळे त्यातून रिग्रोथ होते असं जर कोणी क्लेम करत असेल तर ते ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. याच्यामध्ये फक्त काही मेडिसिन्स जे US FDA अप्रूव्ड आहे, जसं मिनॉक्सिडिल, हे काय करतं की हेअर आपल्या ब्लड सर्क्युलेशनला तिथे इट इज अ वेसोडायलेटर. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं स्काल्पचं, आणि त्यामुळे हेअर रिग्रोथ किंवा थिनिंग कमी होते केसांची. ओके. पण रिग्रोथसाठी ऑइल ॲप्लिकेशन हा ॲब्सोल्युटली 0 यूज, म्हणजे ऑइलचा आणि रिग्रोथचा काही संबंध नाही आहे. आणि त्यातही जर तुम्हाला डॅन्ड्रफसारख्या इश्यूमुळे हेअरफॉल होत असेल तर ऑइलिंग ते वर्स्ट करणार आहे. त्याचा तुम्हाला फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्ती होणार. हो, डॅन्ड्रफला तेल लावण्याने तोटा होतो. कारण का जनरली घरात डॅन्ड्रफ झालं म्हटलं की आया बसवतात आणि असं फार पूर्ण चपचपीत तेल लावतात. कारण आपल्याला असं वाटतं डॅन्ड्रफ म्हणजे ड्राय स्काल्प, आणि त्याला आपल्याला ट्रीट करायचं असेल तर ऑइलिंग करायचं आहे, हा आपलं गणित आहे. पण जर तुम्ही डॅन्ड्रफ काय आहे, आपली जी स्किन ड्राय झाल्यानंतर शेड होते, म्हणजे डेड लेअर आपली स्किनची, ते निघून, ते फ्लेक्सच्या स्वरूपात निघून जात आहे, त्याला डॅन्ड्रफ म्हणतात. आणि ऑइलिंग काय करतं आहे, त्याला नरिशमेंट देत आहे, पण ऑइलबरोबर जी बुरशी तयार होणार आहे किंवा बुरशीला डॅन्ड्रफ इज अ इन्फ्लमेटरी कंडिशन. डॅन्ड्रफ आपल्याला नॉर्मल जशी स्किन शेडी होणार आहे तेवढाच डॅन्ड्रफ असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण काही डॅन्ड्रफ हा फंगसमुळे तयार होतो. फंगसला जर तुम्ही पूरक वातावरण देताय, तेल लावल्याने काय होणार आहे की फंगसला वाढण्यासाठी एक पूरक वातावरण निर्माण होतं आहे, तर तुम्हाला एक फंगल डॅन्ड्रफ 100% ओव्हर ऑइलिंगमुळे किंवा रात्रभर ऑइल केसांमध्ये ठेवल्यामुळे ते वाढणार आहे. नाही, आता एनिवे आपण डॅन्ड्रफपर्यंत आलो, म्हणजे आपण स्कॅल्पपर्यंत आलो हेअरपासून. तर आपल्याकडे स्कॅल्प रिलेटेड भारतामध्ये खूप इश्यूज बघायला मिळतात आणि डॅन्ड्रफ त्यातलं एक कारण आहे. तर ह्याचं सगळ्याचं कारण काय? म्हणजे जसं हेअरफॉलची कारणं कदाचित वेगळी असू शकतात, तसं डॅन्ड्रफ आणि स्कॅल्प हेल्थ खराब असण्याचं काय कारण आहेत? म्हणजे आपल्याकडचं काय ड्राय वातावरण त्याला कारणीभूत आहे, किंवा मग जसं ऑइलिंग आहे किंवा फंगल इन्फेक्शन्स आहेत, नेमकं कारण काय आहे या सगळ्याचं? डॅन्ड्रफ मेनली जर तुमच्या स्कॅल्पचं एक्सफोलिएशन म्हणजे नीट धुतला न गेल्यामुळे होणारा पण मुद्दा असू शकतो. ॲज आय सेड, तो ड्राय स्किन निघून जाणे, ते फ्लेक्स निघणे, हा पण एक साधारण डॅन्ड्रफ नॉर्मल असू शकतो. पण जर तुम्ही तो नीट वॉश केला आणि त्याला परत तुम्ही तेल नाही लावलं तर तो तेवढा काही आपल्याला प्रॉब्लेमॅटिक करत नाही. परंतु तो डॅन्ड्रफ जर सिबोरिक डर्मॅटायटिस असेल, काही फंगल इन्फेक्शन असेल किंवा एक्झिमा आहे, तो स्कॅल्प सोरियासिस तर नाही आहे ना, हे सगळं तुम्ही ॲक्च्युली डॉक्टरकडनं बघितलं पाहिजे. कारण डॅन्ड्रफ म्हणून जर घरातल्या घरात तुम्ही त्याला तेलही लावताय, नीट वॉशही नाही होत आहे, एक्सफोलिएशन जे व्हायला पाहिजे त्या स्किनचं ते नाही होते, तर तो डॅन्ड्रफ नक्कीच वाढणार आहे. आणि त्याला कारणीभूत आहेत पोल्युशन, आपलं जे हार्ड वॉटर आहे, किंवा ऑइल ॲप्लिकेशन अगेन, त्याला जे योग्य शॅम्पूज आहेत ज्यामध्ये की थोडे केटोकॅनोझोल झोल नावाचं एक औषध आहे ते वापरणं, त्याने 2% ते मिळतं आणि ते आठवड्यातून 2दा जर वापरलं तर आपल्याला डॅन्ड्रफपासून बऱ्यापैकी ट्रीट होऊ शकतो. आणि काही शॅम्पूज असे आहेत की ज्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड असतो, तोही
चांगलं एक्सफोलिएशन करतो, क्लॉक पोअर्सला ओपन करतो आणि एक स्कॅल्प स्वच्छ होतो. त्यामुळे पण डॅन्ड्रफ आपण ट्रीट करू शकतो. पण हा ट्रीट न होता जर आपण त्याला किंवा बाकीच्या जर कंडिशन जसे मी बोलले त्या असतील आणि जर तो आपण ट्रीट न करता ठेवलं तर ते वर्स्ट होऊ शकतं. स्कॅल्प खूप ऑइली असेल तर आपल्याला एक्सफोलिएशन करणारे शॅम्पूज वापरायला पाहिजे. जसं मी सांगितलं ज्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड असेल तर तो चांगला क्लीन करेल स्कॅल्प तुमचा. किंवा जर खूप ड्राय स्कॅल्प असेल, खूप ड्राय केस असतील तुमचे, त्याच्यामध्ये मॉइश्चर काहीच नाही आहे, तर तुम्ही हायलोरोनिक ॲसिड युक्त असा शॅम्पू वापरला तर तो मॉइश्चर लॉक करतो तुमच्या केसांचं आणि एक छान हायड्रेशन मेंटेन होऊ शकतं त्यामध्ये. आपण आता शॅम्पू बद्दलच विचारतोय तर मला एक खूप बेसिक प्रश्न विचारायचा आहे की जर पुरुषांसाठीचं हेअर केअर आणि स्त्रियांसाठीचं हेअर केअर जर तुम्ही डिझाईन करणार असाल तर काय पद्धतीनं कराल, म्हणजे त्याच्या काय स्टेप्स असतील? आधी मुलांचं करूयात कारण सोपं असेल त्यातल्या त्यात, आणि मुलींसाठीचं पण, कारण बऱ्याचदा प्रॉब्लेम असा होतो की मग शॅम्पू लावायचा का, मग पूर्ण केस धुवायचे का, मग स्कॅल्प ओला करायचा का, मग तो किती वेळा हे करायचे, मग रोज कंडिशन करायचे का, मग त्याच्यानंतर काही क्रीम स्प्रे मिळतात ते लावायचे का, असे बरेच प्रश्न पडतात. तर एव्हरीडे साठीचा जर हेअर केअर रुटीन करायचं असेल तर तो कसा असला पाहिजे? आत्ताच आपण बोलल्याप्रमाणे जर तुमचा ऑइली स्कॅल्प आहे आणि वॉश केल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत ग्रीसी होतो तर तुम्ही अल्टरनेट डे शॅम्पू करू शकता. हा तुम्हाला मेल आणि फिमेल दोन्हीमध्ये सेम असणार आहे शॅम्पू आणि कंडिशनर. फक्त शॅम्पू वापरताना थोडा एक्सफोलिएटिंग असेल ज्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड वगैरे असेल तर तो जास्ती छान क्लीन होईल, ग्रीसीनेस जाईल. असे शॅम्पूज दोन्ही मेल फिमेल दोन्ही पेशंटला आपण वापरू शकतो. ओके. आणि शॅम्पू लावून केसांवर किती वेळ सोडायचा? कारण बऱ्याचदा हे पण कन्फ्युजन होतं की किती वेळ तो डोक्याला नॉर्मल लावायचा. शॅम्पू तुम्ही करताय, सल्फेट फ्री शॅम्पू आहे, त्याचा उद्देश फक्त हेअर वॉश आहे, त्याला ठेवण्याची गरज नाही आहे. तुम्ही जेंटल मसाज आणि वॉश इट. जर तुम्हाला डॅन्ड्रफसाठी शॅम्पू वापरायचा आहे, जसं मी केटोकोनाझोलचा शॅम्पू सांगितला, तो अपेक्षित आहे 2 मिनटं स्कॅल्पवरती ठेवणं आणि त्याच्यानंतर तो वॉश करणं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला मॉइश्चर लॉक करा बाय अप्लाइंग कंडिशनर. हे पण मेल फिमेल दोन्ही पेशंटमध्ये आपल्याला सेम करायचं. आता मेल पेशंट जास्ती करून स्टायलिंग जेल्स वापरतात, ते त्यांनी वापरणं टाळलं पाहिजे. कारण बऱ्याचशा स्टायलिंग जेलमध्ये अल्कोहोल असतो, ज्यामुळे पण प्रीमॅच्युअर हेअर ग्रेइंग बघण्यात येते. केमिकल्स असतात त्यामुळे पण हेअर फॉल होतो. आणि स्त्रियांसाठी जर म्हणाल तर सलोनचे जेवढे पण प्रोसिजर्स आहेत ज्यामध्ये केराटिन आहे, हेअर बोटॉक्स आहे, स्ट्रेटनिंग, रिबाउंडिंग, ह्या सगळ्या प्रोसिजर तुमच्या केसांना एक्स्ट्रीमली हानिकारक आहेत. कारण स्पेशली केराटिनमध्ये फॉर्मलडिहाईड आणि अजून बरीचशी केमिकल आहेत. त्यामुळे ती ट्रीटमेंट प्रोसिजर करणारा पण आणि घेणारा पण दोघांना पण म्हणजे एखाद दुसऱ्या सेशनमध्ये तेवढा हार्म नाही होत, पण बिकॉज इट इज कार्सिनोजेनिक, तुम्ही ते फ्युम्स इनहेल करताय आणि लेटर ऑन त्याचे साईड इफेक्ट्स होतात, केसांच्या हेल्थवर पण होतात, स्वतःच्या हेल्थवरती पण होतात. बापरे. मुलांनी रोज शॅम्पू नाही करायचा? मुलांना इट डिपेंड्स. जर तुम्ही कुठल्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये आहे, तुम्हाला स्वेटिंगची प्रवृत्ती जास्ती आहे, ॲज आय सेड तुमचे ऑइली स्कॅल्प आहे, केस धुतल्यानंतर लगेच ग्रीसी होतात, तुम्ही रोजही शॅम्पू करू शकता. पण रोज शॅम्पू करताना माइल्ड सल्फेट फ्री शॅम्पू वापरणं गरजेचं आहे. शॅम्पू लावायचा कसा? कारण आम्ही जनरली डायरेक्ट हातावरती शॅम्पू घेतला, असा केला आणि लावला. जनरली डायल्यूट विथ वॉटर समप्रमाणात आणि तो लावला तर तो व्यवस्थित स्प्रेडही होतो आणि तो जेंटल पण होतो. आणि कारण मुलांना ना केसांना वर्ण लावतात, असं म्हणजे ते ॲडमध्ये दाखवतात तर मुली असं स्कॅल्पला लावतात, मुलं असं वर्ण कसा घासतात. तर स्कॅल्पला लावायचा शॅम्पू का केसांना लावायचा? सॉरी, हे खूप बेसिक प्रश्न आहेत पण स्कॅल्प क्लीन होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्कॅल्प प्रॉपरली वॉश होणं फार गरजेचं आहे. तेवढंच तुमचे हेअर शाफ्टसुद्धा क्लीन व्हायला पाहिजे. कारण ऑइल सिक्रेट होत आहे, तो इथे पण येणारच आहे, डर्ट इथे पण बसणारच आहे, केसांच्या लांबीवरती पण बसणारच आहे. त्यामुळे स्कॅल्प ॲज वेल ॲज हेअर शाफ्ट दोन्हीही व्यवस्थित क्लीन होणं गरजेचं आहे. तुम्ही रोज वापरत असाल शॅम्पू तर अगदी माइल्ड आणि सल्फेट फ्री वापरला तर डॅमेज नाही होणार. ओके. आणि शॅम्पू नंतर कंडिशनर तर काय काय असतात? कंडिशनर मस्ट आहे, कारण जे ओपन मुलींसाठी दोघांसाठी. फक्त ते रूटला नाही लावायचं, हेअर शाफ्टला वापरायचं आहे. कारण क्युटिकल ओपन होतात शॅम्पू नंतर, तर त्याला लॉक करण्यासाठी आपण कंडिशनर केल्यानंतर एक मॉइश्चर लॉक होऊ शकतं. ते मुळापाशी नाही लावायचं, ते वरनच लावायचं. येस. आणि त्याला डायल्यूट करायची काही गरज नाही. आणि मग हेअर मास्क त्याचे वेगवेगळे व्हर्जन्स आहेत. इट इज नथिंग बट मॉइश्चरायझर फॉर युअर कंडिशनरचाच प्रकार. येस. उगाच
ते स्किन केअर रुटीन सारखे हेअर केअर रुटीन पण 4 आता स्टेपमध्ये खूप व्हायचं. वेगवेगळे हेअर मास्क, जेल्स, नंतर Serums आहेत सिरम्स भरपूर. आहेत. सिरम्स जे बाजारात मिळतात ते तुमच्या हेअर शाफ्टला लावण्यासाठी असतात आणि जे आम्ही प्रिस्क्राईब करतो ते मुळाशी लावण्यासाठी असतात. ओके. जे तुमच्या हेअर ग्रोथसाठी किंवा हेअर थिकनेस मेंटेन करण्यासाठी उपयोगाचे असतात. आणि जे तुम्ही बाजारातनं घेतात वेगवेगळे सिरम्स आहेत, तो थोडा फ्रीज कमी करण्यासाठी, थोडे मॉइश्चराइज लुक देण्यासाठी, थोडा डलनेस दूर करण्यासाठीचे सिरम्स आहेत. त्याचा आणि हेअर ट्रीटमेंटचा किंवा हेअर ग्रोथचा काही संबंध नाही आहे. सिरम जे आम्ही लावतो डोक्याला वरनं ते एस्थेटिक पर्पजसाठी एस्थेटिक जस्ट तुमचा तो शायनी लुक shine देण्यासाठी, फ्रीज देण्यासाठी. कमी करण्यासाठी, ओके. डलनेस कमी करण्यासाठी. शॅम्पू लावला, कंडिशनर लावला, ते धुतलं, बाहेर आलो. तर मुळात टॉवेलनी कशा पद्धतीने कारण मी अगदी आता बेसिक स्टेप एक कव्हर करूया. कारण हो. कशा पद्धतीने पुसलं पाहिजे. कारण का शक्यतो मुलांना अशी खसा घासायची सवय असते केस पुसताना पण. चुकीची पद्धत आहे ती. सगळ्या गोष्टी जेंटली झाल्या पाहिजे. शॅम्पू पण खूप अगदी हार्श शॅम्पू नाही वापरायचा आहे, जास्ती मसाज करून नाही वॉश करायचं आहे. कीप इट फॉर 2 मिनिट जसं मी सांगितलं डॅन्ड्रफसाठी वगैरे पण. आणि जेंटल वॉश करायचं आहे, सुखोष्ण पाण्याने करायचं आहे. खूप हॉट वॉटर नाही घ्यायचं आहे, खूप थंड पाणी पण नाही घ्यायचं आहे. दोन्ही हार्मफुल आहेत. आणि सिमिलरली जेव्हा तुम्ही त्याला टॉवेल पण यूज करताय तर तो हार्श पद्धतीने किंवा खसाखसा पद्धतीने असा तो पुसला गेला नाही पाहिजे, कारण त्याने आपण हेअर फॉलिकल्सला डॅमेज करतोय. ओके. तर जेवढा तुम्ही जेंटल असाल तेवढं चांगलं. आणि त्या टॉवेलमध्ये पण असं काही आहे का की टर्किश पाहिजे, नाही, मायक्रोफायबर असं काही? ॲब्सोल्युटली कॉटनचा सगळ्यात बेस्ट, जो पाणी ॲब्झॉर्ब करतो, हो. सोक करतो. बस. आणि हेअर ड्रायर वापरलेला चालतो का रोज? रोज तर मुळीच नाही, कारण जेवढे स्टायलिंग जेल हार्मफुल आहेत तेवढेच हे हीटिंग प्रोसेस ज्या आहेत, ज्या हेअर स्ट्रेटनर आहे, हेअर ड्रायर आहेत, हे तुमच्या हेअरला डॅमेज करणार. लांबून लावलेलं हे पण नाही चालत? रोज केल्यामुळे किंवा फ्रिक्वेंट यूजमुळे काय होतं की हेअरचे जे बॉन्ड्स आहेत त्या बॉन्ड्सला ते डिस्टर्ब करतं. आणि ते नॉर्मल टेम्परेचरचे पण नाही चालत. हां, म्हणजे ते गार कूल ड्रायर पण असतात ना? कूल ओके, त्याचा काही नाही, पण हीटिंग प्रोसेसमुळे तो बॉन्ड ब्रेक होतो ओके. आणि त्यामुळे जो फ्रीज येतो, ब्रेकेज येतो किंवा हेअरफॉल वाढतो, हे सगळे हीटिंग प्रोसेसमुळे आणि ते लांबून केलं तर असं तुला वापरायचंच आहे का? ते जेल नाही लावलं जातं ते असं खाली येतं. मग हेअर ड्रायरने ते वर वापर कर. वापर तुझे केस चांगले तो वापर. सी कसं आहे, कुठलीही प्रोसिजर असू द्या, ती हीटिंग, स्टायलिंग, जेल काही असतं, ते आपल्याला हार्म केव्हा करतात, जेव्हा तुमची इंटरनल हां. हेल्थ केसांची ओके. किंवा केसांची हम्म. हेल्थ योग्य नाही आहे. जर तुमचे केस अगदी हेल्दी आहेत तर ह्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला इतक्या डॅमेज नाही करत. हम्म. जसं म्हणतो ना आपण की शुगरचा पेशंट आहे आणि तो शुगर खातोच आहे विदाऊट एक्सरसाइज, तर त्याला ते जास्ती डॅमेज करणार आहे. नॉर्मली शुगर खाणं काही प्रॉब्लेमॅटिक नसतं. त्याचप्रमाणे जर तुम्ही इव्हन Fair सॅलॉन enough. प्रोसिजर्स पण करताय, हीटिंग प्रोसिजर्स पण करतायत, तुम्हाला केसांची हेल्थ चांगली आहे आणि कधीतरी म्हणजे नॉट फ्रिक्वेंटली आणि ह्या गोष्टी तुम्ही वापरतात, तर ते तुम्हाला इतकं डॅमेज नाही करणार. शेवटी इंटरनल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण आता हेअर बद्दलच बोलतोय, तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा अजून एक प्रॉब्लेम जो लोकांना जाणवतो ते म्हणजे केस पांढरे होणे. म्हणजे माझेही बरेचसे मित्र आहेत, म्हणजे शार्दूल तरी ठीक आहे 30च्या पुढचा आहे. माझे बरेचसे मित्र आहेत जे अगदी 21, 22, 23 वर्षांचे आहेत आणि त्यांचे केस पांढरे आहेत डोक्यावरचे. म्हणजे एकतर कशामुळे केस पांढरे होतात आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पांढरे झालेले केस काळे करता येतात का? एकदा पांढरा झालेला केस रिव्हर्स होत नाही. नाही होत. नाही होत. जर तो 20च्या पुढचा असेल तर हां, 20च्या आतले लहान मुलांना जे केस पांढरे होतात, तो कदाचित आपण त्यांच्या डेफिशियन्सीज बघून तत्सम ट्रीटमेंट देऊन डिले करू शकतो किंवा परत ते काळे पण होऊ शकतात. पण एकदा पांढरा केस झाल्यानंतर तो इरिव्हर्सिबल आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे जेनेटिक्स. तुमच्या आईवडिलांचे केस जर 20मध्ये झालेले असतील पांढरे, तर त्यात खूप चान्सेस आहेत की तुमचे केस पण 20च्या आत किंवा आत्ताच्या काळामध्ये ते थोड्या आणखी आधी व्हायला लागतात. कारण पहिले ॲटलिस्ट त्यांचं आहार किंवा रोजचं लाईफस्टाईल पॅटर्न हा थोडा वेगळा होता आणि आत्ताचा जो आपण आहार घेतोय तो पण भेसळयुक्त आहे. त्यातून जे आपल्याला न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी मिळायला पाहिजे ती मिळत नाही आहे आणि त्यात जेनेटिक्स आहे. तर हे मेन कारण होऊ शकतं केस पांढरे होण्यासाठी. सेकंड, माझ्याकडे एक पेशंट आला होता, 22 वर्षाचा पेशंट, बॉडी बिल्डर, जिम वगैरे दिवसातून 2 वेळेस तो एक्सरसाइज करणार, एकदा वॉक घेणार, जिम करणार आणि न्यूट्रिशनल एकदम व्यवस्थित छान डाएट आहे, नो जंक फूड, नथिंग. त्यांनी सांगितलं झोपेची सायकल पण खूप चांगली आहे, पण केस पांढरे होत आहेत. रिझन काय? तर हिस्ट्री घेतल्यावर कळलं की स्मोकिंग करतोय,
डॉक्टर मी पहिले तरी 20-25 दिवसातनं करायचो, आता मी खूप रिड्यूस केलेलं आहे. पण ते हो. पॉझिटिव्ह फॅक्टर आहे ना, तुझा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तिथे वाढतोय, तुला जो डॅमेज होतोय तो स्मोकिंगमुळे होतोय, तुझे अर्ली हेअर ग्रेइंग होत आहेत ते स्मोकिंगमुळे होत आहेत. सो देर आर मल्टिपल फॅक्टर्स. फर्स्ट जो महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे जेनेटिक्स. त्याच्यानंतर न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज, आयर्न डेफिशियन्सी असू शकते, कॉपर डेफिशियन्सी असू शकते, व्हायटॅमिन B12, व्हायटॅमिन D, या सगळ्या डेफिशियन्सीजमुळे तुम्हाला ग्रे हेअर लवकर होण्याचे, आता तर म्हणजे 10 ते 15 वर्ष या वयोगटातही केस पांढरे होत आहेत. सो हे जर आपण करेक्ट केलं, न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज डाएट थ्रू किंवा सप्लिमेंट थ्रू जर दिले तर नक्कीच तो थांबवता येऊ शकतो, प्रोलॉंग करता येऊ शकतो त्याचा प्रॉब्लेम. आणि त्या बाबतीत म्हणजे आता समजा तर माझ्यासारखा एखादा म्हणजे माझं वय 33 आहे, तर माझे केस थोडे पांढरे व्हायला लागले, दाढी तर बऱ्यापैकी पांढरी दिली, तर काय गोष्टी करून त्या कमी करता येतील किंवा म्हणजे नवीन येणारे केस तरी त्यातले त्यात काळे यावेत ह्याच्यासाठी काही प्रयत्न करता येऊ शकतो का? म्हणजे हेअर डाईंगवरती जाऊयाच आपण, पण त्याच्या आधी काही प्रिव्हेन्शन किंवा त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी काही पर्याय असतात का? पहिले ब्लड वर्कअप करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सप्लिमेंट ना कॅल्शियम पेंटॅथोनेट. हे जर तुम्ही घेतलं 3 ते 6 महिने याचं सप्लिमेंट घ्यायचं, तर जे अर्ली एजमध्ये होत आहेत त्याला आपण कुठेतरी रोकथाम करू शकतो. अगेन बाकीचे जर काही डेफिशियन्सी असेल त्याप्रमाणे आपण सप्लिमेंट द्यायचं. डाएट एकदम व्यवस्थित पाहिजे, ज्यामध्ये तुमच्या रोजच्या जेवणामध्ये फ्रूट्स आले पाहिजे, व्हायटॅमिन C युक्त फळं पाहिजे, ज्यामध्ये संत्रं असू शकतं, ग्रेप्स असू शकतात, पंपकिन सीड, आवळा. इंडियन गुजबेरी एक्सिलंट सोर्स आहे व्हायटॅमिन Cसाठी, आणि केसांसाठी पण ते खूप छान काम करतं. त्यानंतर तुमच्या फळभाज्या, पालेभाज्या ह्या सगळ्यांचा समावेश असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शुगर कट डाऊन आणि जंक फूडला कमी करणं. म्हणजे एकीकडे तुम्ही हा पण आहार घेताय आणि जर साईड तुमचा दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून 3-4 वेळेला तुम्ही जंक फूड पण खाताय, तर तो जो डॅमेज होतो आहे तो होणारच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कट डाऊन करणं पण गरजेचं आहे. सेकंड, स्ट्रेस ऑल्सो इज अ इम्पॉर्टंट फॅक्टर. त्यासाठी मेडिटेशन, प्राणायाम, योगा, एक्सरसाइज, एनी फॉर्म ऑफ एक्सरसाइज जर तुम्ही दररोज करत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी रिव्हर्स करू शकता तुम्ही. आणि अर्ली डायग्नोसिस ते पण खूप गरजेचं आहे. या सगळ्यासाठी ना आपल्याकडे सगळ्या गोष्टींसाठी होम रेमेडीज खूप सजेस्ट करतात. म्हणजे आईला कुठल्याही गोष्टीचं विचारलं, केस गळतायत, केस पांढरे होत आहेत, केस थिन झालेत, तर या सगळ्यासाठीचे काहीतरी एक सोल्युशन्स असतात. मग काय कांद्याचा रस बनवून डोक्याला लावा, मग कढीपत्त्याचा काहीतरी एक त्याचं तेल बनवा किंवा कलोंजीचं तेल बनवा आणि मग डोक्याला लावा. या सगळ्याचा किती उपयोग होतो या कुठल्याही होम रेमेडीजचा? आपण आता सध्या व्हायरल ट्रेंड होता एकदम कांद्याचा रस हेअरफॉलमध्ये वापरणं आणि हेअरफॉल थांबणं. तर कांद्याच्या रसमध्ये सल्फर असतो आणि सल्फरची प्रॉपर्टी काय आहे की तो चांगला एक्सफोलिएटिंग एजंट आहे. जर तुम्हाला डॅन्ड्रफ आहे केसांमध्ये तर तिथे थोडाफार तो, बिकॉज इट एक्सफोलिएट्स प्रॉपरली, तुमचा स्काल्प छान क्लीन करतो, तर डॅन्ड्रफमुळे होणारा जर हेअरफॉल असेल तर थोड्याफार प्रमाणात तो तिथे क्युअर आपण म्हणजे तिथे त्याचा उपयोग होऊ शकतो. पण बाकी ह्या सगळ्या तेलांचा हेअर ग्रोथसाठी काहीही उपयोग नाही आहे, त्याचा रोलच नाही आहे त्याच्यामध्ये. आणि आणखीन एक सांगितलं म्हणजे कलोंजीचा हे किंवा कढीपत्त्याचं तेल बनवून केसांचे रंग दुरुस्त करण्यासाठीचा वापर, आणि रोजमेरी एक. केसांचा बेसिक तुम्ही समजून घ्या की केस का पांढरे होतात. आपल्या ज्या हेअर फॉलिकलच्या तिथे मेलानिन सिंथेसिस व्हायला जसं पाहिजे ते होत नसतं, तर मेलानिन सिंथेसिस डिस्टर्ब होतं, म्हणून ती पिगमेंटच तिथे फॉर्म होत नाही, म्हणून केस पांढरे होतात. तर असा कुठलाही स्टडी अजून आलेला नाही आहे की या सगळ्या जे तुम्ही नावं घेतली त्यामध्ये मेलानिन सिंथेसिस प्रॉपर्टी आहे आणि त्यामुळे तुमचे केस पांढऱ्याचे काळे होणार आहेत. असा कुठलाही पुरावा अजूनपर्यंत तरी आलेला नाही आहे. पण सर्टन लिमिटमध्ये हेअरफॉल थांबणं वगैरे ह्या गोष्टी होऊ शकतात, पण रिग्रोथसाठी त्याचा उपयोग काही नाही. अजून एक पांढऱ्या केसांच्या बाबतीतलं खूप कॉमन मिथ म्हणजे एक पांढरा केस आला की तो काढायचा नाही, तो काढला की अजून पांढरे केस येतात. हो, तो बरोबर आहे, कारण तो बरोबर आहे. त्याला तुम्ही त्याच्या फॉलिकलला जेवढं डिस्टर्ब करून काढणार तो अजून रॅडिकल्स त्याचे म्हणजे रॅडिकल स्प्रेड होणार आणि त्याचे बॉन्ड तुटणार, त्यामुळे तो असा तोडून प्लग करून काढायचा नाही आहे. त्याने आणखी केस पांढरे होऊ शकतात. कट केलं चालेल, कट केलं तर चालतं. आणि
आता हेअर ग्रेईंगबद्दल बोलतोय, पांढरे होण्याबद्दल बोलतोय, तर त्याच्यात सगळ्यात अर्थात ऑब्व्हियस ऑप्शन येतो तो म्हणजे त्याला कलर करणं, डाईंग. हेअर डायज कोणते सेफ असतात आणि ज्याला सेफ म्हणतात, अमोनिया फ्री वगैरे असं म्हणलं जातं, ते खरंच सेफ असतात का? नाही, सेफ नाही आहेत. हे सगळे प्रॉडक्ट्स हानिकारकच आहेत केसांच्या हेल्थसाठी. कारण ह्याच्यामध्ये नॅचरली अमोनिया असल्याशिवाय केसांना कलर येणार नाही आहे. अमोनिया फ्री वगैरे जर तो असेल, त्यामध्ये दुसरे केमिकल्स असणार जेणेकरून तो केसांना कलर देणार, कारण ते परमनंट कलर्स असतात. हो. तर यामुळे क्युटिकल क्लॉग होतात. त्याच्या शाफ्टचे जे बॉन्ड्स आहेत जे मी सांगितले ते बॉन्ड तुटतात. त्यामुळे हेअर फॉल आणि ब्रिटलनेस हा जे लाँग टर्म डाय करतात त्यांना हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी बघायला मिळतो. पण एखाद्याला आता म्हणजे व्यक्ती असेल किंवा बरेचसे जण असतात जे 40मध्ये कलर त्यांचे करायला लागतो, तर हां. त्यांनी केसांचा एकतर जसं मी सांगितलं की डाएट चांगलं ठेवा, शॅम्पूज चांगले वापरा, सल्फेट फ्री शॅम्पू, माइल्ड शॅम्पू वापरा, कंडिशनिंग व्यवस्थित करा, कलर प्रोटेक्टिंग शॅम्पूज येतात हल्ली ते वापरा. त्याने बऱ्यापैकी डॅमेज आपल्याला कमी करता येऊ शकतो. हेअर कलरच्या बाबतीतच कोणता त्यातल्या त्यात, कारण का बऱ्याचदा असे हर्बल कलर येतात, मेहंदी कलर असतात, नॅचरल, ऑल नॅचरल, असं बऱ्याच गोष्टी त्याच्यात ॲडव्हर्टाईज केल्या जातात. तर ह्या चालतात का? म्हणजे मेहंदी चालते का? हिना चालते का? नाही, हिना काय करते ना, ती लेयर्स तयार करते आपल्या केसांवरती आणि ती तिथे राहते हेअर शाफ्टवरती. अगेन तुमचा बॉन्ड ब्रेक होतोय, केस तुटणार, केसांना जो ऑक्सिजन सप्लाय पाहिजे तो नाही मिळणार, ब्लड सप्लाय तिथे कमी होणार, कारण फॉलिकल्स क्लॉग होणार. त्यामुळे मेहंदी शक्यतो अवॉइड करायला पाहिजे, रेग्युलरली लावणं. बाकी कलर्स तुम्ही वॉश करून दिलं ते आपण वरती लावतो, ते काही आपण स्काल्पला लावत नाही, तर त्याचा तसा परिणाम नाही होत जो मेहंदीमुळे होऊ शकतो. तर मला असं वाटतं की मेहंदी जास्ती हानिकारक ठरू शकते हेअर कलर्सपेक्षा. हेअर कलरचंच पुढचं हे होतं ते म्हणजे बऱ्याचदा आपण हायलाईट्स करतो थोडेफार, म्हणजे एस्पेशली मुली हायलाईट्स करतात. तर त्या हायलाईटला तर आपण स्काल्पला तर कधीच हात लावते, इथल्या इथं खालच्या खाली होत असतं. तर ते पण हानिकारक असतं का? नक्कीच. ज्यांना ब्लिचिंग एजंट्स न वापरता हायलाइट्सचे कलर वापरतात त्यांना तो तेवढा हानिकारक नाही आहे. पण बऱ्याच केसांना कलर येण्यासाठी ते ब्लिचिंग एजंट वापरतात आणि ते खूप हानिकारक असतात. म्हणजे त्याने लिटरली केस जळतात. कारण तो ब्लिचिंग एजंट आहे. ओके. तर तो जो योग्य प्रमाणात, योग्य वेळाकरता जर नाही ठेवला तर त्याने केस पूर्ण डॅमेज होतात, बॉन्ड पूर्ण ब्रेक होतो, क्युटिकल ओपन होतात आणि येणाऱ्या काळामध्ये हेअरफॉल, ब्रिटलनेस ह्या सगळ्या कंप्लेंट्स नक्कीच दिसतात. आपण आता त्या प्रोसिजर्सबद्दलच बोलतोय, तर सलोन प्रोसिजर्स खूप आपण मगाशी पण बोललो, की खूप मुली करतात, खास करून मुली करतात. तर अशा कुठल्या सलोन प्रोसिजर्स आहेत त्या कम्प्लिटली टाळल्या पाहिजेत, ज्या आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जे तुमच्या लाँग टर्म केस वीकन करतायत किंवा कुठल्याही पद्धतीचा केसांना त्रास होतोय? केरेटिन, रिबॉन्डिंग, स्ट्रेटनिंग हे सगळे प्रकार म्हणजे एकाच माळेचे वेगवेगळे मणी म्हणू शकतो आपण. थोड्याफार प्रमाणात थोडे डिफरंट केमिकल्स वापरले जातात, पण जेही केमिकल्स त्यात वापरले जातात ते सगळे हानिकारक आहेत. त्या सगळ्यांनी येणारा केस तर तुमचं ज्या तुमची नॅचरल केसांची टेंडन्सी आहे, फ्रीजी आहे, कुरळे आहेत तसेच येणार आहेत. वरच्या केसांना तुम्ही स्ट्रेटनिंग करताय, त्याचा बॉन्ड तुम्ही लॉक करताय किंवा जी काही त्यांची प्रोसिजर आहे त्याने ते फक्त ड्राय, ब्रिटल आणि सेन्सिटिव्हच होणार आहेत. सो त्यामुळे सगळ्यात टाळता येणाऱ्या ट्रीटमेंट्समध्ये मी सांगेल की केराटिन, कारण त्यामध्ये फॉर्मल्डिहाईड वापरलं जातं. फॉर्मल्डिहाईड इज अ कार्सिनोजेनिक प्रोडक्ट. सो ते जेवढं टाळता येईल तेवढं टाळलं पाहिजे. त्यातल्या त्यात हेअर बोटॉक्स अजून एक तत्सम प्रोसिजर आहे. त्यामध्ये अमायनो ॲसिड्स आणि थोडे प्रोटीन, कारण हेअर इज मेड अप ऑफ प्रोटीन, तर तसे काही त्यांनी इन्ग्रेडियंट्स टाकलेत. ते आर लिटल जेंटल म्हणता येईल आपल्याला केराटिनपेक्षा. सो ती जर तुम्हाला करायची आहे तर ती ट्रीटमेंट थोडी जेंटल ठरू शकते आपल्या केसांसाठी. एक जो खूप कॉमन मुलींमध्ये जो प्रश्न पडतो ते म्हणजे PCOS, PCOD किंवा थायरॉइड असेल, या सगळ्या गोष्टींमुळे केसांवरती काय परिणाम होतो? हे सगळे हार्मोनल फ्लक्च्युएशन्समुळे होणारे आजार आहेत आणि यामुळे हेअर फॉल, प्रीमॅच्युअर ग्रेईंग,
ड्राय ब्रिटल हेअर, हे सगळे प्रॉब्लेम्स मुलींना होतात. जनरली टीन एजमध्ये किंवा अर्ली 20sमध्ये PCOS आता सध्या खूप कॉमन आहे. मिड एजमध्ये किंवा पोस्टपार्टम यामध्ये काय होतं की एस्ट्रोजन लेवल ड्रॉप होतात, प्रोजेस्टेरॉन लेवल सडन ड्रॉप होतात, त्यामुळे अगेन हेअरफॉल होतो. आणि थायरॉईड तुमचा हायपोथायरॉइडिझम असू द्यात, हायपरथायरॉइड, दोन्ही केसेसमध्ये केस हे गळतात किंवा एक्स्ट्रीम ड्रायनेस येतो स्किनमध्ये पण आणि केसांना पण. तर हे सगळे हार्मोनल फ्लक्च्युएशनची लक्षणं आहेत. तर यासाठी अगेन लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, गुड डाएट, तत्सम ट्रीटमेंट, तत्सम मेडिकेशन, थायरॉईड असेल तर थायरॉईड संबंधितचे मेडिसिन्स, आणि PCOS असेल तर तुम्हाला जंक फूड अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. तुमची लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. त्यामध्ये एक्सरसाइज असणं, जेणेकरून ही सगळी सायकल रेग्युलर होईल तुमची, हे खूप गरजेचं आहे. म्हणजे नुसते मेडिसिन्स दिले आणि PCOSमुळे होणारा हेअरफॉल थांबला असं नाही होऊ शकत. PCOS ही अशी कंडिशन आहे की त्याला एक होलिस्टिक अप्रोच दिला गेला पाहिजे. तुमचा झोपेचं रुटीन छान करणं, स्ट्रेस लेवल असेल त्याला तुम्ही रेग्युलर करा. डाएटमध्ये आपण आत्ता बोलल्याप्रमाणे फळं, पालेभाज्या, बाकीचे सगळे न्यूट्रिशनल व्हॅल्यू ॲड करणारं जेवण हे तुम्ही करा. आणि मेनली PCOSमध्ये अवॉइड करायला पाहिजे ते म्हणजे प्रोसेस्ड फूड आणि जंक फूड. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी जर सगळीकडून तुम्ही व्यवस्थित करणार असाल तरच PCOSला छान रिझल्ट आणि लवकर रिझल्ट्स मिळतात. काही प्रश्न आहेत जे स्पेसिफिकली मला माझ्या बायकोने आणि बहिणीने विचारले, ते मी विचारणार आहे. ते म्हणजे फ्रीझी हेअरनं काय करायचं? कारण का सगळी काळजी घेतली तरी लगेच ते थोड्या वेळात फ्रीझी होतात. मग काय केलं पाहिजे फ्रीझी हेअरला? फ्रीझी हेअर तुमचे जर अचानक तुम्हाला वाटत आहेत, म्हणजे तुमची नॅचरल टेक्स्चर केसांचं फ्रीझी नाही आहे आणि तुम्हाला ते असं जाणवतं की हल्ली माझे फ्रीझी हेअर जाणवत आहेत, सर तुम्ही चेक करा तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी, ॲनिमिया तर नाही आहे ना, किंवा तुमचे अँटीऑक्सिडंट्स, ओमेगा फॅटी 3 ॲसिड्स वगैरे कमी पडत आहेत का, किंवा तुम्हाला थायरॉईडचे काही लक्षणं दिसत आहेत का. कारण ॲज आय सेड, थायरॉईड पण तुम्हाला एक्स्ट्रीम ड्रायनेस स्किनमध्ये आणि हेअरमध्ये करू शकतो. तो नॅचरली त्यातही फ्रीझीनेस वाढू शकतो. आणि तुम्ही काही रॉंग प्रोडक्ट्स तर नाही ना यूज करत आहे. जे एक्स्ट्रीमली एक्सफोलिएटिंग प्रोडक्ट्स असतील ना, ते वापरल्यानंतर केसांचं मॉइश्चर निघून जातं आणि त्यामुळे पण फ्रीझीनेस येतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जर अवॉइड केल्या तर फ्रीझीनेस कमी होऊ शकतो. आणि त्यामध्ये असे शॅम्पू वापरा ज्यामध्ये हायलुरॉनिक ॲसिड आहे, जो तुमच्या केसांचं हायड्रेशन मेंटेन करेल, मॉइश्चर लॉक करेल. त्यानंतर कंडिशनर न चुकता वापरा. कंडिशनर फ्रीजला खूप प्रमाणामध्ये कमी करतं. एक खूप कॉमन मिथ हेअरकट्सच्या बाबतीत असतं, ते म्हणजे जर रेग्युलर हेअरकट केले तर हेअर रिग्रोथ चांगली होते. तर त्याचा खरं तर तसा काही संबंध आहे का? नाही, ॲब्सोल्युटली नाही. सी, आपण जी ॲनाजिन फेज पाहिली त्याच्यामध्ये हेअर ग्रोथ होते, ॲक्टिव्ह हेअर ग्रोथची ती फेज आहे. ती जोपर्यंत केस त्या फेजमध्ये आहे तेवढी हेअर लेंथ होणार. त्याच्यानंतर तुम्ही खालचे केस कापा किंवा ते वाढवायचे असले तरी वाढणार नाही, कारण त्या फेजमधून केस गेलेले आहेत कॅटाजन फेजमध्ये. सो फार तर फार काय होऊ शकतं की इथपर्यंत जे आलेले केस आहेत आणि जे खालचे केस आहेत आणि त्यामधला जो डिफरन्स आहे तो कट केल्यामुळे कमी होतो, म्हणून आपल्याला केस थिक झालेत असं एक फील देतो. बाकी तर हेअर ग्रोथ वाढते वगैरे असा काही त्याचा संबंध नाही. कारण त्याच्याबद्दल तसं बेसिकली बोललं जातं की त्याच्यामुळं जे केसाला द्यावं लागणारं न्यूट्रिशन आहे ते लांबड्या केसाला जास्त लागतं, छोट्या केसाला कमी लागतं, म्हणून मग अजून ते हेअर ग्रोथ होते तो पण जास्त. एक खूप मोठा मिथ आहे. केसांच्या हेल्थसाठी जे न्यूट्रिशन्स लागणार आहेत ते लांब असो लहान असो ते लागणारच आहेत. त्या मात्रेमध्ये तसं न्यूट्रिशनल व्हॅल्यू असणारे इन्ग्रेडियंट असणारं जेवण आपण जेवलंच पाहिजे, ते सप्लिमेंट्स घेतलेच पाहिजे. मग इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी लेंथ आपल्याला ते गरजेचं आहे. तर तेवढ्याच प्रमाणात गरजेचं. केस लांब आहे म्हणून थोड्या जास्ती डोसवाले आपण सप्लिमेंट नाही घेणार आहोत, ते सेमच असणार आहेत. ओके, असं काही नाही असं नाही आहे. हेअर हेल्थ ही आपल्याला त्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज करेक्ट करूनच मिळणार आहेत. त्याचा केसांच्या लांबीशी काही हे संबंध नाही आहे. आपण प्रोडक्ट्सबद्दलच बोलतोय, तर आपण शॅम्पू झालं, कंडिशनर झालं आणि ॲस्थेटिक रिझनसाठीचे आलेले वेगळे सिरम झाले. पण आता बऱ्याचशा ॲड्समध्ये बऱ्याचशा कॉस्मेटिक कंपनीज पण ते सांगतात की जे सिरम हेअर टॉनिकसारखं देतात, ते जे स्काल्पला लावायचे असतात, ते एक्झॅक्टली काय असतात आणि त्यांनी खरंच फायदा होतो का?
तुमच्या ग्रोथला किंवा तुमच्या हेअरच्या हेल्थसाठी खरंच फायदा होतो का त्याचा? नक्कीच. मी जसं बोलले, की बाजारातनं जे सिरम्स तुम्ही घेऊन लावताय हां. किंवा आपण सगळे घेऊन जे लावतोय ते आपले फ्रीज कमी करण्यासाठी, बरोबर. शाईन येण्यासाठी, त्यामध्ये कुठलाही मेडिकल इन्ग्रीडियंट नाही आहे. बरोबर. पण जे आम्ही प्रिस्क्राईब करतो त्यामध्ये प्रोकॅपिल, रेडेन्सिल, पेप्टाइड्स, मिनॉक्सिडिल असे तत्सम इन्ग्रेडियंट्स आहेत जे तुमच्या हेअरच्या हेल्थसाठी पण चांगले आहेत आणि हेअर रिग्रोथसाठी पण चांगले आहेत किंवा ओके. हेअर थिकनेस वाढवण्यासाठी पण ते मदत करतात. तर त्यांचा रोल नक्कीच आहे आणि ते रेग्युलर वापरण्यामध्ये मिनॉक्सिडिल नाही, हां. पण बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स मी आत्ता बोलले हां. ते तुम्ही जर रेग्युलर यूजमध्ये वर्षातनं 3 महिने 6 महिने लावत असाल तर त्याचा चांगलाच फायदा आहे. आणखीन एक नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये दिसतं ते म्हणजे हेअर व्हॉल्युमायझर्स. त्या पावडर्स येतात, छोटे डब्बे येतात आणि ते वापरणं कितपत रेकमेंडेड आहे? हानिकारक आहे. हानिकारक आहे. हानिकारक आहे. कारण तो फ्रीज तयार करतोय. जे फ्लॅट केसांना तो एक फ्रीज तयार करून व्हॉल्यूम देतोय. तो केस वाढवत नाहीये. केसांचा थिकनेस नाही वाढवत आहे. असलेल्या केसांना एक लूक देतोय. तो हानिकारक आहे. कारण तो एक्स्ट्रीम ड्रायनेस आणू शकतो तुमच्या स्काल्पला. तो स्काल्पच्या क्युटिकल्सला पण डॅमेज करू शकतो. बेसिकली दिखावा बॉन्ड होतोय. तो बेसिकली वन मोर मार्केटिंग प्रोडक्ट जे आपण ज्याला फसतोय. नाही, बरं. कारण इंस्टाग्रामवरचे बरेचसे जे डर्मॅट्स आहेत हम्म. ते सुद्धा काही प्रॉडक्ट्स रेकमेंड करतात हे असे हेअर व्हॉल्युमायझर्स म्हणून बेसिकली विचारलं. आपल्या हातामध्ये जी शाळा आली आहे ना, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, त्यामध्ये बरेच असे प्रोडक्ट्स आहेत की त्याचा खरंच काहीच उपयोग नाही आहे. इनफॅक्ट ते हानिकारकच आहेत. पण बिकॉज आपल्याला ते रोज इतका त्याचं रील्सच्या स्वरूपात किंवा आणखी काही इन्फॉर्मेशन ती इतक्या प्रमाणात मिळते की आपल्याला कुठेतरी वाटायला लागतं की एकदा तरी ते वापरून बघितलं पाहिजे हो. काय आहे. पण ते वापरल्यानंतर बऱ्याच जणांना 90% लोकांना कळतं की याचा खरंच काही रोल नाही आहे किंवा हे माझ्या केसांना डॅमेजेस करते लेटरवर, तो डॅमेजेस जास्ती करतोय. कारण फ्रीज तयार करणार, स्काल्प ड्राय होणार, बॉन्ड ब्रेक होणार, तर अल्टिमेटली परत हेअरफॉल किंवा तत्सम सगळे प्रॉब्लेम सुरू होणार. म्हणजे जी गोष्ट आपल्या आयांना करायला आवडतं ते म्हणजे दर आठवड्यातनं किमान एकदा तरी खोबऱ्याच्या तेलानं डोक्याला मालिश करणे. तर आपण ऑइलिंगबद्दल याच्या आधी सुद्धा थोडं बोललोय, पण खरंच खोबऱ्याच्या तेलाने केसांना काही मदत होते का? की इतर कोणते तेल वापरले पाहिजेत? कुठलंही तेल असू द्यात, कोकोनट ऑइल असू द्यात, जोजोबा ऑइल असू द्यात, याचा तुम्ही हेअर वॉशच्या आधी अर्धा तास जर केसांना लावला आणि हलका मसाज केला तर थोडा ब्लड सर्क्युलेशनमध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो आणि केसांच्या मॉइश्चरायझिंगमध्ये फायदा होऊ शकतो. म्हणजे केसांना कंडिशनिंग आपण करतोय बाहेरनं आणि त्यामुळे जो एक स्ट्रेस रिलीफ होणार आहे मसाज करण्यामुळे, तेवढा जो काही फायदा आहे तेवढा सोडला तर केसांच्या रिग्रोथमध्ये किंवा थिकनेसमध्ये ॲब्सोल्युटली त्याचा काही रोल नाही आहे. खूप सारे Amazonवरती वगैरे असे फिल्टर्स दिसतात की जे तुम्ही शॉवरमध्ये लावू शकता. त्याने हार्ड वॉटर सॉफ्ट होतं वगैरे वगैरे. हो. केसांसाठी म्हणून स्पेसिफिकली ते फिल्टर्ससहित मिळतात. 2-2, 3-3 हजाराचे ते फिल्टर्स असतात. खरंच हार्ड वॉटर एवढं इम्पॅक्ट करतं का तुमच्या केसांना आणि असे फिल्टर्स वापरून फरक पडू शकतो का? हार्ड वॉटर नक्कीच आपल्या केसांना इम्पॅक्ट करतात. हार्ड वॉटर म्हणजे काय, त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड असतं, जास्ती प्रमाणात असतं. बाकीचे क्षार जे म्हणतो आपण मिनरल्स तेही जास्ती प्रमाणात असतात. सो रिपीटेड जेव्हा आपण केस धुतो ती एक लेयर आपल्या केसांवरती चढत राहते. मग अगेन तो आपल्या केसांचा बॉन्ड ब्रेक करतो, क्युटिकल आपले त्याला डिस्टर्ब करतो, आपले पोर्स क्लॉग करतो. तर केसांची हेल्थ आपली खराब होते, केस गळत आहेत, डॅन्ड्रफ वाढतोय, प्रीमॅच्युअर ग्रेइंगसुद्धा होते. सो हार्ड वॉटरला जर सॉफ्टनर वापरू शकत असाल आणि तो खरंच तेवढ्या कॅलिबरचा आहे की तो त्यातले मिनरल्सचं आणि सोडियम क्लोराईडचं प्रमाण कमी करत असेल तर नक्कीच वापरायला हरकत नाही आहे. ओके. आणि म्हणजे बऱ्याचदा मी बघितलं आहे की एस्पेशली की ज्यांच्या घरात हार्ड वॉटर येतं ते प्यायचं पाणी गरम करून फक्त केस धुवायला प्यायचं पाणी वापरतात. ते खरंच आहे म्हणजे याचा अर्थ ह्यानी फरक हो, हो. पडतो? कारण बरेच जण फिल्टर वॉटरच इव्हन अंघोळीसाठी, केस धुण्यासाठी हो. काढून हां. ठेवतात आणि मग केस धुतात. त्याचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. कारण हार्ड वॉटर आपल्या केसांसाठी हानिकारकच आहे. ओके. आणि त्याच्याच पुढचा पार्ट म्हणजे कंगवा कोणता वापरायचा? कारण त्या हम्म. कंगव्यात पण इतके प्रकार आहेत की प्लास्टिकचा कंगवा वापरू नका. हस्तिदंताचा कंगवा येतो, त्याच्यानंतर वुडन कंगवा येतो. ॲक्च्युली कंगवा कुठलाही वापरा, त्याने व्यवस्थित तुमच्या स्काल्पला कोम्बिंग झालं पाहिजे, जेणेकरून त्यातली डर्ट निघून गेली पाहिजे, केसांचा गुंता निघाला पाहिजे, केसांना फ्रिक्शन नाही झालं पाहिजे. मग तो कुठल्याही मटेरियलचा असू शकतो. जास्ती करून प्लास्टिक
जे चीप प्लॅस्टिकमध्ये बनलेले असतात त्यामुळे थोडा फ्रिक्शनचा प्रॉब्लेम येऊ शकतो, जो की लाकडांच्या कंगव्यामध्ये नाही बघायला मिळत. तर ते वापरायला हरकत नाही आहे. आणि जरी मी असं पाहिलं की ते लाकडाच्या कोंब ना खूप ब्लंट असतात. हां. तर थोडासा एक शार्पनेस अपेक्षित आहे कोम्बिंग ओके. करताना. जसं आपण ट्रीटमेंट्समध्ये सुद्धा मायक्रो निडलिंग करतो. का करतो की आपण कंट्रोल्ड इंजुरीज देतो तिथे, आणि त्यामुळे तिथे ब्लड सर्क्युलेशन किंवा बॉडी छान छान गोष्टी तिथे पाठवतं, जेणेकरून तिथे हिलिंग होईल आणि केसांच्या हेल्थसाठी चांगल्या गोष्टी मिळतील. त्याचप्रमाणे कंगवा पण जर तुमचा अगदीच ब्लंट आहे आणि तो स्काल्पच क्लीन म्हणजे व्यवस्थित कोंब नाही होते, तर त्याचा उपयोग नाही आहे. तर थोडासा एक शार्प एंड असलेला कोंब असेल तर जास्ती चांगला. आणि आणखीन एक म्हणजे जसा हेअरफॉल व्हायला लागतो त्यावेळेस सगळेच हल्ली रेकमेंड करतात आणि ऑनलाईनही खूप लोक सांगतात ते म्हणजे मिनॉक्सिडिल वापरणं. म्हणजे डॉक्टर्स तर अर्थात रेकमेंड करतात, तर खूप जण इंस्टाग्रामवरनं बघून यूट्यूबवरती व्हिडिओ बघून स्वतः मिनॉक्सिडिल सुरू करतात. तर आपण थोडं मिनॉक्सिडिलवरती बोलू शकलो तर, कारण लोकांना ते अल्टिमेट सोल्युशन वाटतं हेअर ट्रान्सप्लांटच्या आधीचं. आणि मग आय हॅव ऑल्सो सीन पीपल जे 10% मिनॉक्सिडिलपासून सुरुवात करतात. बरोबर आहे. तर मिनॉक्सिडिल सिरम मी तर सगळ्यात शेवटचा ऑप्शन ठेवते. सर्वात पहिले आपल्याला ॲज आय सेड तुमचा हार्मोनल बॅलन्स कसा आहे, हार्मोनल फ्लक्च्युएशन्स आहेत का, हे बघणं गरजेचं आहे. त्यानंतर गरज लागली तर न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज काही असतील, ब्लड चेकअप केल्यानंतर आपल्याला ज्या ज्या डेफिशियन्सीज रूल आउट होतील तसे औषधं देणं गरजेचं आहे. बरोबर. डाएट करेक्शन करण्याचं गरजेचं आहे. स्ट्रेस रिलेटेड काही गोष्टी असतील त्यावरती एक छान अप्रोच करून एक्सरसाइजमध्ये किंवा तुमच्या योगा मेडिटेशनमध्ये काही तुम्हाला ते करून काही सुधारणा करता येत असेल, त्या रिझन्सनुसार आपल्याला मेडिसिन्स किंवा ह्या गोष्टी देणं गरजेचं आहे. आणि सिरम्समध्ये आणखी पण काही ऑप्शन्स आहेत जे तुमच्या हेअर थिकनेसला हेल्प करू शकतात. जसे प्रोकॅपिल आहे, रेडेन्सिल आहे, पेप्टाईड, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण हेअर थिकनेसही वाढवू शकतो, केसांचं हेल्थ पण छान करू शकतो, आणि याचा तो बंद केल्यामुळे काही साईड इफेक्ट नाही आहे. ऑन द अदर हँड मिनॉक्सिडिल जर तुम्ही वापरताय, आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी जसं बोललं की अच्छा मिनॉक्सिडिल तुमच्या आयुष्यात आलं म्हणजे आहे आता लाईफ लाँग, तर मिनॉक्सिडिलमुळे तुम्हाला म्हणजे मी नेहमी म्हणते की ज्या मला पेशंट विचारतो की कधी मी बंद करू शकते किंवा शकतो हे लावणं, तर मी म्हणते की ज्या दिवशी तुला वाटेल की आता केस गळाले आणि मी असं टक्कल पडलेलंही चांगलं दिसत आहे, मला काही फरक नाही पडत, त्या दिवशी तू बंद करू शकतो, असं आम्ही डॉक्टर्स इन अ जोकिंग वे बोलत असतो. तर मिनॉक्सिडिल सुरू करण्याच्या आधी तुम्ही बघा की खरंच त्याची गरज आहे का, आणि स्ट्रिक्टली प्रिस्क्रिप्शन मेडिसिन आहे हे. जर तुम्ही डॉक्टरनी तुम्हाला सजेस्ट केलं आहे तर आम्ही जनरली फिमेलसाठी मी 2% आणि मेल पेशंटसाठी 5% वापरते. आता 10 आणि 10पेक्षा जास्ती पर्सेंटेजमध्ये पण मिनॉक्सिडिल अवेलेबल आहे. पण त्याची गरज आहे का हे बघून तुम्ही ते देणं अपेक्षित आहे, कारण इट इज अ वॅझोडायलेटर. त्याचे साईड इफेक्ट ॲज सच काही नाही आहेत, पण काही पेशंट्समध्ये रॅश, ॲलर्जिक रॅश वगैरे आपल्याला दिसून येते. आणि त्याचबरोबर DHT ब्लॉकर सिरम पण आहेत फिनास्टेरॉइडसारखे, ते पण तुम्ही देऊ शकता. पण ते सुरू करण्याच्या आधी पहिलेचे जे काही ट्रीटमेंटच्या आपल्याकडे अवेलेबिलिटी आहे ती करून बघणं, ते सिरम्स, ते मेडिसिन्स देऊन जर आपल्याला फायदा होत नसेल तर आपण मिनॉक्सिडिल चालू करायला विथ डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन काही हरकत नाही. आणि त्याला सोडण्यासाठीही एक पद्धत आहे, ते टेपर डाऊन करून मगच ते सोडाल. म्हणजे जर तुम्ही दिवसातनं 2 वेळेस लावताय तर काही महिन्यानंतर ते दिवसातनं एकदा करा, मग अल्टरनेट डे, मग वीकली ट्वाईस ऑर थ्राईस असं करत जर तुम्ही ते टेपर डाऊन करून जर सोडलं तर त्याचा साईड इफेक्ट नाही आहेत. असंही होतं की मिनॉक्सिडिल चालू केल्यानंतर पहिला महिना खूप हेअरफॉल होतात. इट्स व्हेरी नॅचरल, कारण त्या टेलोजन फेजमधले ते केस गळून जाणार आहेत. पण हे ओव्हर द काउंटर घ्यायचं ड्रग नाही आहे. हे पूर्णपणे टाळलं पाहिजे मिनॉक्सिडिल ओव्हर द काउंटर घेणं. आणि एक प्रश्न पडतो ते म्हणजे वयानुसार हेअर केअर बदललं पाहिजे का, आणि मग काही वेगळंही असलं पाहिजे का त्याच्यात? नक्कीच. जसं स्किन केअर वयानुसार चेंज होतं, कारण आपली स्किन नेहमीसाठीच ड्राय नाही राहत. आपला एक प्युबर्टीची अशी फेज येते वयवर्ष 30-40 नंतर आपल्याला एक नॅचरल जास्ती प्रमाणामध्ये ड्रायनेस जाणवायला लागतो, जो की आपल्या टीन्समध्ये किंवा अर्ली 20sमध्ये आपल्याला
ऑइल प्रोडक्शन जास्ती जाणवतं, सिबम प्रोडक्शन जास्ती जाणवतं, त्यानुसार आपण चेंज करतो स्किन केअर. तर त्याचप्रमाणे इन युअर अर्ली 20s किंवा 40sमध्ये 50sमध्ये हेअर केअर डिफरंट असू शकते आणि लेट एजमध्ये डिफरंट असू शकते आणि टीन एजमध्ये डिफरंट असू शकते. सो आता जनरली टीन एजमध्ये सिबम प्रोडक्शन जास्ती असतं, ऑइल सिक्रिशन जास्ती असतं, स्वेटिंग प्रवृत्ती जास्ती असते. त्या काळामध्ये जर तुम्ही हेअर केअरमध्ये सॅलिसिलिक ॲसिड किंवा एक्सफोलिएशन करणारे शॅम्पूज जर वापरले आणि जंक फूड टाळलं तर ह्या गोष्टींना एक छान म्हणजे हेल्दी स्काल्प मेंटेन करता येऊ शकतो. इन युअर 20s 40s काय होतं की तुमच्या हार्मोनल फ्लक्च्युएशनचा काळ असतो. सो नेहमी बघायला पाहिजे की स्काल्प हेल्थसाठी तुम्ही बाकीच्या पॅरामीटर्स जसे तुमच्या डेफिशियन्सीज वगैरे त्या करेक्ट करणं, हार्मोन्स जर डिस्टर्ब असतील त्या करेक्ट करणं, मेडिटेशन, योगा ह्या साईड बाय साईड तुम्ही जर चालू ठेवले तर बऱ्यापैकी इम्बॅलन्समुळे जो हेअरफॉल किंवा हेअरचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात ते आपल्याला टाळता येऊ शकतात. आणि लेट एजमध्ये माइल्ड शॅम्पूज आणि माइल्ड हेअर केअर वापरणं अपेक्षित आहे. मी आता एक पुस्तक लिहिते आणि आणि ते येणाऱ्या या आठवड्यामध्येच आपण लॉन्चही करत आहोत. तर त्या पुस्तकामध्ये मी एक सिम्प्लिफाईड स्किन अँड हेअर केअर फॉर ऑल एज ग्रुप म्हणजे जेनझीपासून ते ग्रँडपेरेंट्सपर्यंत तुम्हाला हे जे प्रश्न पडतात की आता मी कुठला शॅम्पू वापरायला पाहिजे किंवा जर मला ॲक्ने आहे तर मी काय प्रोडक्ट्स वापरले पाहिजे किंवा हेअरफॉल आहे तर मी काय अवॉइड करायला पाहिजे, ह्या सगळ्या हेअर केअरविषयी आणि स्किन केअरविषयी मी एक गाईड लिहिलेलं आहे आणि ते लवकरच बाजारात उपलब्ध होईल. ऑलमोस्ट आता शेवटाकडे आलोय तर असे कुठले 3 मस्ट हॅव हेअर केअर हॅबिट्स जे सांगू शकाल? म्हणजे 3 टाळता येण्यासारख्या गोष्टी आणि 3 डेफिनेटली करायला पाहिजे अशा गोष्टी. फर्स्ट मस्ट टू डू गोष्ट म्हणजे अलार्मिंग साईन्स जे असतील त्याला तुम्ही टाळू नका. केस हेअरफॉल खूप आहे, अचानक हेअरफॉल वाढला आहे, अर्ली ग्रेइंग दिसतंय, तर गो अँड सी युअर डॉक्टर. सेकंड, अवॉइड हेअर स्टायलिंग, टू मच हेअर हिटिंग प्रोडक्ट्स, हेअर हिटिंग स्टायलिंग. थर्ड म्हणजे न्यूट्रिशन ऑफ युअर हेअर इज नॉन निगोशिएबल. तुमचं डाएट चांगलंच पाहिजे. ह्या गोष्टी मस्ट आहेत. येस, आय थिंक बऱ्यापैकी हेअर केअरबद्दलची उत्तरं आजच्या पॉडकास्टमधनं मिळाली आहेत. थँक्यू सो मच तुम्ही आलात आणि केसांचं आरोग्य समजून घ्यायला आज आम्हाला मदत केलीत. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते खाली विचारायला कॉमेंट्समध्ये हरकत नाही. आम्ही मॅडमपर्यंत ते प्रश्न पोहोचवू आणि त्या त्यांची उत्तरं देतीलच. आणखीनही काही फीडबॅक सजेशन्स असतील तर त्याही जरूर कळवा. धन्यवाद. धन्यवाद. गो बसावा.